भक्तिमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्रा फुले, चला भोजनासाठी देवा, पहा सर्व हो झाले भुकेले. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज दसरा. तर दसरा झाल्यानंतर मग नवरात्र जे आहे आपलं ते संपतं, पण त्याच्यानंतर दिवाळीची धामधूम सुरू होते. तर दसऱ्याच्या निमित्ताने आपल्याला वेळही नसतो. त्याच्यानंतर दसऱ्यात काहीतरी चमचमीतही हवं असतं, पण आजकाल लोक कॅलरी कॉन्शियस झाले आहेत. त्याच्यामुळे अशा टाईपची थाळी डिझाईन केली आहे की ती दसऱ्याला सुद्धा जाऊ शकेल, थोडी फॅन्सी असेल आणि त्याच्यात तेला तुपाचं प्रमाण थोडं कमी असेल. चला सुरुवात करूया. आजची थाळी डिझाईन थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे, पण मी सांगणार नाही आता फक्त एक जी बटाट्याची साधी भाजी की ज्याच्यामध्ये कांदा नाही, लसूण नाही, पण तरीही अप्रतिम लागेल असा भाजीचा प्रकार. आणि त्यासाठी आपल्याला वाटण जे आहे ते करावं लागेल. आणि ते बघा काय काय करतो आहे मी. आलं, त्यानंतर हिरवी मिरची, थोडेसे धने, जिरे, हे व्यवस्थित कुटल्या जावं यासाठी थोडंसं मीठ, आणि यामध्येच शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची. चालेल. हा मसाला तर आपला वाटून झाला. अगदी 2 ते 3 चमचे तेल, हा असा अर्धवट परतवल्यानंतर, खूप जास्त याला असा परतवायचा नाही जास्त. यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालू. थोडी हळद आणि मिरची पावडर. मिरची पावडर घालताना मात्र एवढं लक्षात ठेवा की आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे, नाहीतर काय होईल ते जास्त तिखट होईल. ह्याच्यात थोडं पाणी घालू आपण. उकळलेला बटाटा आपल्याला घ्यायचा आहे आणि खूप नाही असा जस्ट तोडायचा. कारण काय होतं की आपण कित्येक वेळा खूप बारीक करतो, तर त्यामुळे बटाटा मॅश होतो. एवढं लक्षात ठेवा. काळा मसाला, काळा मसाला, साखर थोडीशी, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पुन्हा अगदी थोडं पाणी घालणार. आता टोमॅटो प्युरी असल्यामुळे यामध्ये आपण साखर घातलेली आहे. छान अशी आंबट गोड चव याला येणार. आणि थोडीशी चवीसाठी मी कसुरी मेथी घालतो यावर. एक भाजीचं पटकन तयार झाली. म्हणजे बटाटे उकडलेले आहेत, टोमॅटो प्युरी आजकाल रेडीमेड मिळते किंवा तुम्ही करू शकता. आता टोमॅटो प्युरी करताना ती कच्ची करायची नाही. टोमॅटो शिजवून घ्यायचे, मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्यायचे. एक हा घरगुती प्रकार झाला. किंवा मग छोटं पाकिट मिळतं आजकाल, तर ते सुद्धा वापरलं तरी चालतं. त्याच्यात रंग नसतो चांगल्या कंपनीचा घेतला तर. तर हा एक साधा पटकन होणारा भाजीचा प्रकार. आता दुसरी भाजी. आता यानंतर जी मी तुम्हाला म्हटलं ना की थोडीशी छान चटकदार अशी रंगीत भाजी आपल्याला करायची. आणि त्यासाठी आपल्याला थोड्याशा ब्रोकोली किंवा कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम, या थोड्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्सचा वापर करायचा आहे. पण आता कित्येक लोक म्हणतील की सर आमच्या गावात मिळत नाही. हरकत नाही, ते मायनस करून सुद्धा तुम्ही ही भाजी तयार करू शकता. त्याला ना ग्रेव्ही ना काहीच नाही आहे. यासाठी बघा, पहिले ही जी ब्रोकोली आहे ही आपण घेऊया. ही आजकाल तर सर्रास सगळीकडे मिळते, कारण आमच्या इथल्या शेतकऱ्यांनी ही लावायला सुरुवात केलेली आहे. क्या बात आहे. आपल्या नेहमीच्या फ्लॉवर्सपेक्षा याची चव वेगळी आहे. आणि हे देठंसुद्धा आपल्याला वापरायचे आहेत, एवढं लक्षात घ्या.
आता गंमत अशी आहे की भाज्या चिरताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की भाज्या बारीक चिरायच्या, कारण काय याच्यात आपण पाणी घालणार नाही आहे. अंगच्याच पाण्याने भाज्या शिजवायच्या आहेत. त्याची चव जी आहे प्रत्येक भाजीची एक वेगळी असते आणि ती चव मिसळून जो काय प्रकार होईल तो भन्नाट असेल. त्याच्यामुळे ब्रोकोली मी बारीक चिरून घेतली आहे. गाजरसुद्धा असे छान बारीक चिरून घ्यायचे. आता ही आपण पिवळ्या रंगाची सिमला मिरची घेतो आहे. ही ऑप्शनल आहे, म्हणजे तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ती घ्या. पोरांना सुद्धा ही मजा येते खाताना मग. आणि असं म्हणतात ना, आणि आमचे काही आयुर्वेदिक डॉक्टरसुद्धा असं म्हणतात की तुमचं ताट जे असतं ते जेवढं रंगीत असेल तेवढं ते शरीराला चांगलं. आता रंगीत म्हणजे तसे रंग नाही, आर्टिफिशियल रंग नाही. वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या जेवढ्या तुम्ही खाल तेवढे वेगवेगळे तुम्हाला जे काय मिनरल्स असतील किंवा पोषक द्रव्य असतील जे आपल्या शरीराला आवश्यक आहे ते सगळे मिळत असतात. आता ही परतून छान भाजी तयार करायची आपल्याला. जिरे, हिरवी मिरची, आलं. आता गाजर उशीर लागतो शिजायला म्हणून पहिलं गाजर. पहिले गाजर छान परतून घ्यायचं आणि गाजर परतत असतानाच यामध्ये आपण थोडीशी हळद, थोडी लाल मिरची पावडर आणि हिंग, मीठ चवीनुसार. आता या भाज्या जेव्हा आपण घालतो तर तेव्हा त्याचा शिजवण्याचा सुद्धा एक वेगळा क्रम आहे. गाजराला उशीर लागतो शिजायला म्हणून आपण गाजर आधी घातले, त्यानंतर घालणार ब्रोकोली, त्यानंतर मग फ्रेंच बीन्स आणि नंतर मग येलो कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, जे काय मटार असतील त्यांच्या स्वीट कॉर्नचे दाणे. ह्याला जास्त वेळ लागत नाही, ते सगळ्यात शेवटी. ब्रोकोली, फ्रेंच बीन्स ह्याला छान परतून घ्यायचं. ह्या थोडा आपण झाकून ठेवू. बघा भाज्यांचा रंगसुद्धा किती छान खुलून आलेला आहे आणि एक वेगळा काय म्हणतात ॲरोमा यामध्ये सुटलेला आहे. आता यामध्ये मी घालीन मटार, त्यानंतर स्वीट कॉर्नचे दाणे, थोडे टोमॅटो, येलो कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम, क्या बात आहे, कोथिंबीर आणि थोडी साखर घालेली आहे. याला छान परतून घेऊ अजून आपण. थोडी साखर. आता हे परतताना हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचं त्याला, एवढं लक्षात ठेवा. आता झाकण नाही लावलं तरी चालेल आणि मेन भाज्या आपल्या शिजल्या आहेत. ही आपली मिक्स व्हेजिटेबल तयार झाली. आता यामध्ये पोळी जी करतो, भाजी तर आपल्या जुनी भाज्या तयार झाल्या, याच्याबरोबर जी पोळी द्यायची आहे ती वाफेवरची मसाला पोळी द्यायची आहे. म्हणजे तितकी सुंदर असते पोळी वाफेवरची. आणि त्यात आपण मसाला म्हणजे आपण मागाशी बटाट्याची जी भाजी केली त्या भाजीत जो मसाला घातला त्यामध्ये येतं आलं, लसूण नाही, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा आणि काय धने घातले. हे असं छान कुटून घेतलं होतं, ते आपल्याला यात घालायचं. साधारण एक छोट्या 2 वाट्या कणिक घेऊ आपण. त्यामध्ये तो मागाचा मसाला, थोडी हळद, चवीनुसार मीठ, भिजवताना थोडं तेल आणि याला व्यवस्थित आपण भिजवून घेऊ. आधी हा सगळा मसाला जो आहे तो कणकीला लावून घ्यायचा. आणि भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, पाणी. नेहमीची जशी पोळ्यांची पराठ्यांची कणिक भिजवतो तसंच ह्याला भिजवायचं आहे. मला ना फार गंमत वाटते की दरवर्षी उन्हाळा
दरवर्षी पावसाळा, हां, आणि दरवर्षी हिवाळा, दरवर्षी सगळे सण, दिवाळी, होळी, दसरा, आणि दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या रेसिपीज. तर दसऱ्याला, दिवाळीला तेच 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 कसं दाखवतात नाही का? म्हणून मी त्याच्यामध्ये मग विचार करतो की अजून काय वेगळं करता येईल, अजून काय वेगळं. आणि हा जो विचारांचा प्रवास असतो तो इंटरेस्टिंग असतो. मग त्याच्यामुळे माणूस विचार करायला लागतो. आपली जी आपण बुद्धी वापरत नाही ती बाहेर काढतो. असा हा गेम आहे, हा खेळ आहे. तुम्ही एकदा करून पहा. आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायचा, तेव्हा असं काहीतरी सुचतं. आपल्याला साधारण पोळी जशी बनवतो तशीच बनवायची आहे, फक्त ती घडीची करायची आहे. घडीची ह्याला गोळा जो आहे त्याला लाटून घ्यायचा आणि नेहमीची जशी पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची. यावर तेल, आणि याला पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचं. ही झाल्यानंतर अगदी थोडंसं याला एका बाजूने तेल लावायचं, त्यानंतर हिला वाफवून घ्यायचं आपल्याला. साधारण एक 3 मिनटं या पोळीला लागतात वाफवायसाठी. या पोळीची गंमत गरम खाण्यात तर आहे, पण थंड खाण्यातही मजा असते. या पोळ्या करून ठेवल्या तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि एका वेळी 2 भांडी ठेवा, त्याच्यावर चाळण्या ठेवा, तर एका वेळी 2-2 पोळ्या निघतात. आणि आधी करून ठेवला तरी छान अशा तशा होतात. तुम्ही एकदा करून बघा, मग तुम्ही म्हणाल. आता बघा, ही पोळी जी आहे ती छान अशी फुगलेली आहे. आपण तिला बाहेर काढू. तिला थंड झाल्यावर आपण उकळून काढू. आणि ही पोळी थोडी थंड झाली की अशी छान उकलते. आणि अशी छान ही उकळलेली पोळी आणि यावर छान साजूक तूप. क्या बात आहे. आपला भाज्या तयार आहेत, पोळी तयार आहे, भात वगैरे जे आहे ते आता नेहमी दाखवत असतो, तर ते मी आधीच तयार ठेवलं आहे. आता आपण ताट सजवू. पितळेचं ताट असलं की पंचामृत किंवा हिरवी चटणी, कोशिंबीर हे प्रकार सगळे विड्याच्या पानावर ठेवण्याची आमची पद्धत आहे. मसाले भात, त्यावर छान खोबरं आणि साजूक तूप. त्यानंतर दूध गोळे नावाचा प्रकार आपण तयार केला होता. भक्तिमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्रा फुले, चला भोजनासाठी देवा, पहा सर्व हो झाले भुकेले. तर असं हे सुंदर दसऱ्याचं ताट आपण बनवलं. थोडा वेगळा विचार केलेला आहे, वेगळा प्रकार केलेला आहे की मुलांनाही आवडेल, थोडंसं कॅलरी कॉन्शियसही असू. पण शक्यतो ना, आता ज्याचं त्याचं आहे, पण मी शक्यतो तेल कमी वापरण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण भजी तळलीच आहे, तेवढं मात्र नक्की चालतं हो कधी कधी. तर दसऱ्याला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुढे दिवाळीची तयारी आहे. आणि दिवाळीची तयारी करताना पहा माझी आठवण येते का.